नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत थंडीमध्ये खास फायदा देणाऱ्या तिळगुळाच्या खमंग चविष्ट वड्या. यासाठी काय काय लागणारे पाहूया. 1 वाटी तीळ, 1 वाटी गूळ, थोडीशी वेलची पूड, 2-3 चमचे तूप आणि सोडा. सोडा ऑप्शनल आहे आणि आवडत असेल तर तुम्ही यामध्ये खोबऱ्याचा वापर सुद्धा करू शकता. सर्वप्रथम पांढरे तीळ मंद आचेवर छान भाजून घ्यायचे आहेत. लक्षात घ्या, तीळ जास्त भाजायचे नाहीतर तिळाला कडवटपणा येतो. तीळ थंड झाल्यावर बाजूला ठेवले आहेत आणि त्याच कढईमध्ये थोडं तूप घेऊन आपण त्यामध्ये गूळ मंद आचेवर वितळून घ्यायचा आहे. गूळ पूर्ण वितळल्यानंतर त्यात वेलची पूड घालून घ्यायची आहे आणि मध्यम पाक तयार करून घ्यायचा आहे. पाक तयार झाला की त्यामध्ये आपल्याला तीळ घालून छान ते परतून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, हा पाक आपल्याला जास्त घट्ट करायचा नाहीतर आपल्या वड्या कडक होतील. आता ह्या पाकामध्ये आपल्याला तीळ घालून छान परतून घ्यायचे आहेत. हे सगळे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, गॅस मंद राहील आणि त्या मंद आचेवरच आपल्याला हे सगळे मिश्रण एकजीव करून घ्यायचे आहे. आपले सारण आता पूर्ण एकजीव झालेले आहे. आता कढई गॅसवरून खाली उतरून घ्यायची आहे आणि तूप लावलेल्या ताटात आता हे मिश्रण काढून घेऊन त्या ताटामध्ये ही वडी पूर्ण सेट होईपर्यंत सपाट करून घ्यायची आहे. आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण याला थोडं मिश्रण थंड झालं की चिरा पाडून घ्यायचे आहे आणि आपल्या हव्या त्या आकारात कापून घ्यायचे आहेत. ही क्रिया करताना कोणतीही घाई गडबड करायची नाही. थोडी गरम थोडी थंड असं सेट झालं की ही वडी आपल्याला काढून घ्यायची आहे. थंडीमध्ये तिळगुळ खायला खूपच उपयुक्त आहेत. हे थंडीपासून संरक्षण करते. तिळामध्ये कॅल्शियम असल्यामुळे हाडं मजबूत होतात, पचन सुधारतं आणि थकवा कमी होतो. सांधेदुखी, कंबरदुखी, अंगदुखी कमी करण्यासाठी तिळगुळ उपयुक्त आहे. महिलांसाठी हार्मोन्स बॅलन्स ठेवायला तिळगुळ फारच फायदेशीर आहेत. आपली वडी तयार झाली आहे. आता ती काढून प्लेटमध्ये सर्व करूयात. अशाच सोप्या, घरगुती आणि आरोग्यदायी रेसिपीसाठी कावेरीज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत स्वयंपाकात प्रेम ठेवा.